शिर्केंच्या रोलबद्दल म्हणजे शिर्केंच्या भूमिकेबद्दल तुमच्या मालिकेतले गणोजी शिर्के आणि छावामधले गणोजी शिर्के हे दोन कम्प्लिटली भिन्न त्यांची कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे एक व्हिडिओ मी आत्ता बघत होतो की तुमच्या मालिकेमध्ये म्हणजे छावा सिनेमामध्ये गणोजी शिर्केच्या गद्दारीमुळे संभाजी महाराज पकडले गेले, त्यांच्या हाती लागले, शत्रूंच्या हाती लागले आणि मग तिथून त्यांचं सर्वोच्च बलिदान झालं. तुमच्या मालिकेत असा प्रसंग आहे की कुठेतरी गणोजी शिर्केंना पश्चाताप होतोय असा मी एक व्हिडिओ बघितला. तुमच्याच मालिकेतला ना तो व्हिडिओ. त्यात ते म्हणतात की मला पश्चाताप होतोय, मी काय आज परिस्थितीतून जातोय, माझी मनस्थिती काय वगैरे असं ते पात्र म्हणतंय. गणोजी शिर्केच्या भूमिकेबद्दल त्यांच्या आता वंशजांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आहे. तुमच्या मालिकेतले गणोजी शिर्के वेगळे, सिनेमातले वेगळे. ऐतिहासिक तथ्य पुन्हा एकदा म्हणतात की तुम्ही गणोजी शिर्केंना क्लीन चिट देऊन फक्त विशिष्ट पात्रांनाच तुम्ही निगेटिव्ह ठरवलं. मुकरब खान विशिष्ट पात्र कुठे आहे? मुकरब शेख निजाम हा आहेच ना. मग तिथे कुठे सेक्युलर आहे? स्वराज्यातली माणसं. पुन्हा तीच गंमत आहे की या केसमध्ये काय होतंय की अनेक ठिकाणी मग हे झालं नसेल असा काही पुरावा आहे का? तुम्ही मालिका बघितली असेल तर मुकरब खानाला रस्ता दाखवण्याचं काम कान्होजी शिर्के, गणोजी शिर्के यांनी केलं. मी चित्रपटाच्या संदर्भात मी चित्रपट अजून पाहिला नाही, पण मी मध्यंतरी आपल्याच चॅनेलवर जेव्हा तो वाद होता तेव्हा मी छावाच्या दिग्दर्शकांचं हे म्हणणं ऐकलं की त्याने आडनावच सांगितलेलं नाही. पण असं झालं नसेल का? म्हणजे हा जो एक बेनिफिट ऑफ डाऊट असतो, हा बेनिफिट ऑफ डाऊट जसा अनाजी दत्तोंना बेनिफिट ऑफ डाऊट आपण मालिकेत काय देत होतो, तर अनाजी दत्तोंना हा बेनिफिट ऑफ डाऊट आहे ना. आम्ही स्वराज्यासाठी खस्ता खाल्ल्यात, आता 4 सुखाचे दिवस आले तर शंभूराजांच्या पोटात का दुखतंय, हा त्या मानवी स्वभावाचा बेनिफिट ऑफ डाऊट आहे. हे कॅरेक्टर आहे. त्याच पद्धतीनं मुकरब खानाला गणोजी शिर्केने रस्ता दाखवला असेल का? हो, रस्ता दाखवला असेल, पण पुन्हा इतिहासाच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं ना की जर गणोजी शिर्केंना याच्या परिणामाची संपूर्ण कल्पना होती का, की त्यांना पश्चाताप नाही झाला का, तर याही गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. कारण नंतरच्या काळामध्ये जसं मी मालिकेच्या वेळी आमची या सगळ्यांशी चर्चा झाली होती की नंतरही भोसले आणि शिर्के घराण्याचे रक्तसंबंध जुळलेले आहेत ना पुढच्या काळामध्ये. त्यामुळे माझं म्हणणं इतिहासाकडे कराडचं वतन मागितल्याचे कान्होजी शिर्के फितूर झालेलेच आहेत ना. कान्होजी शिर्केंचं पत्रही आहे. पण माझं पुन्हा तेच म्हणणं आहे की या गोष्टींकडे आपण ब्लॅक अँड व्हाईट म्हणूनच पाहतोय आजकाल. आपण याच्यामध्ये ह्युमन इंटरफेस असू शकतो, त्यावेळची एक परिस्थिती असू शकते. म्हणजे आता पुन्हा एक उदाहरण जर द्यायचं झालं तर बाजी घोरपडेंसारखं उदाहरण आहे. म्हणजे अफझल खानाची जेव्हा स्वारी झाली स्वराज्यावर तेव्हा महाराजांचे चुलत काका मंबाजी भोसले त्या सैन्यात होते. हो, बाजी घोरपडे हा महाराज साहेबांना म्हणजे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांना पकडून देण्यामध्ये अग्रेसर बाजी घोरपडे होते. मुधोळला जाऊन महाराजांनी शासन दिलेले बाजी घोरपड्याला. बरं, हे झाल्यानंतर घोरपडेच म्हाळोजी बाबा घोरपडेंनी बलिदान पत्करलंय संभाजीराजांना वाचवताना संगमेश्वरच्या लढाईमध्ये. आणि संताजीराव घोरपडेंनी औरंग्याच्या सैन्याला देमाय धरणी ठाय करून सोडलेलं आहे. त्यामुळे स्थळ काळ परिस्थितीनुसार या गोष्टी ह्युमन इंटरफेस जर लावला ना तर या गोष्टी बदलतात. दुर्दैवानं आम्ही आजकाल इतिहासाकडे इतक्या अभिनिवेशानं बघतो, आम्ही त्याच्याकडे साक्षेपी नजरेनं बघायलाच तयार नाही आहोत. इतिहासाला आम्हाला प्रश्न नाही विचारायचे आणि ते प्रश्न विचारत असताना त्यामध्ये अनेक गोष्टी दडलेल्या होत्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट एखाद्याचं असेल तर त्या सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टमध्ये त्यांनी तो निर्णय का घेतला असेल याची अनेक कारणं असू शकतात ना. आम्ही ती कारणच आजकाल बघत नाही. आणि हा जर याच्यातला मानवी स्वभावाचा जो एक महत्वाचा अँगल आहे हा जर आपण दुर्लक्षिला ना तर आपण इतिहासाकडे निरीक्षीर विवेक बुद्धीने नाही बघू शकत.